आता राजकीय वर्तुळामधून एक मोठी बातमी समोर येते आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत सापडल्याचं चित्र समोर आहे। न्यायालयाच्या आदेशानं विखेंवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येते। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे। साखर कारखाना कर्जमाफी प्रकरणात 9 कोटींचा अपहार प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांना वितरित न केल्याचा आरोप मंत्री महोदयांवर ठेवण्यात आला आहे। सन 2004-5 आणि 2007 साली अपहार केल्याचे दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे। कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी प्रवरा कारखान्याचे सभासद बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि अखेर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विखे पाटलांसह 54 जणांवर भारतीय दंड संहिता कलम 415, 420, 464, 465 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राधाकृष्ण विखे पाटील हे राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मंत्र्यामध्ये आहेत। त्यामुळे पोलीस स्टेशनने त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करून न घेतल्यामुळे तक्रारदार बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी राहता येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात त्या अनुषंगाने फिर्याद दाखल केली होती। येथील न्यायालयाने फिर्यादीची चौकशी करून सर्व संचालकाच्या विरोधात क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 156(3) अन्वये गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते। मात्र सदरच्या आदेशाविरुद्ध विखे सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाद मागितली। या ठिकाणी उच्च न्यायालयाने राहता येथील न्यायालयाचा आदेश मान्य केला होता। त्यानंतर बाळासाहेब विखे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। अखेर सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल ग्राह्य धरत विखे पाटील यांच्यासह 54 जणांवर गुन्हा दाखल करून चौकशीचे